आणि एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभाग रचनेत काही मोठे बदल नसणार आहेत। 2017च्या निवडणुकीतील प्रभाग रचना ही जवळपास जैसे थेच असेल। कोस्टल रोड, मेट्रो सारख्या विकास कामांमुळे मुंबईतील प्रभाग रचनेमध्ये अगदी किरकोळ बदल करण्यात आले आहेत। वॉर्डातील लोकसंख्या वाढीचा प्रभाग रचनेवर कोणताही परिणाम झालेला नाहीये। विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। विशाल, ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या बाबतीत सगळ्यांचंच लक्ष जे आहे हे सौरभ लागलेलं आहे आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग रचनेत मोठे बदल नसणार आहेत अशी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे। 2017च्या निवडणुकीच्या प्रभाग रचना जवळपास जैसे थेच अशाच पद्धतीनं असतील। त्यामुळे मुंबईत आपल्याला माहिती आहे प्रामुख्याने या 5-6 वर्षात अनेक मोठे प्रकल्प हे झालेले आहेत। यामध्ये कोस्टल रोड असेल, मेट्रो यासारख्या विकास कामांमुळे मुंबईतल्या प्रभाग रचनेमध्ये किरकोळ बदल असणार आहेत आणि राज्य शासनाला तशा पद्धतीनं मुंबई महापालिकेनं प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा हा सादर केलेला आहे। याच्यावरती सूचना आणि हरकती नंतर 6 ऑक्टोबर रोजी प्रारूप आराखडा हा अंतिम होणार आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत जानेवारी 2026 मध्ये मुंबई महापालिकेत महापौर जो आहे हा बसणार आहे। मात्र मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या बाबतीत सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि यामध्ये किरकोळ स्वरूपाचे बदल असणार आहेत। कुठल्याही प्रकारचे मोठे बदल हे प्रभाग रचनेत नसणार आहेत। सौरभ, निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। विशाल, तुर्तास धन्यवाद। आणि